आपण सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या अशा लक्षवेधी 3 बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी आहे साहजिकच उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची। देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होत आहे। एनडीए कडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी मैदानामध्ये आहेत। संसदेमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून या मतदानाला सुरुवात होणार आहे आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे मतदान असेल। संध्याकाळी 6 वाजता नवे उपराष्ट्रपती कोण याचा फैसला होणार आहे, त्यामुळे त्या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। दुसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीची आणि शिवसेनेच्या बैठकीची। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। दुपारी 12 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्यामुळे यामध्ये कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार त्या संदर्भात सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तर कॅबिनेट बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक बोलावलेली आहे, त्यामुळे त्या बैठकीमध्ये सुद्धा कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। तर तिसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेतलं जाणार का या संदर्भातली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि अमित पटेल या काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली होती आणि यावेळी मनसेला महाविकास आघाडीमध्ये घ्यावं किंवा कसं या विषयावर चर्चा झाल्याचं कळतंय। काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी मनसे संदर्भातली होणारी संभाव्य युती, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरचा काँग्रेसचा दावा या संदर्भात चर्चा केलेली आहे, त्यामुळे त्या संदर्भातले अपडेट्स सुद्धा आपण जाणून घेणार आहोत।